नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर बघू शकता, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी, तर जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत ही जाहिरात सध्या प्रसिद्ध झालेली आहे। तुमची जिल्हा परिषद किंवा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा, अशी त्या जिल्ह्याची जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल। तर यासाठी तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून कुठूनही अर्ज करू शकतात। कसा अर्ज करायचा आहे, कुठली कुठली पदं भरली जात आहेत, संपूर्ण माहिती आपण बघूयात। तर बघा, 2025-26 साठी ही पहिली जाहिरात आलेली आहे। जिल्हा परिषद आरोग्य विभाग सोलापूर अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही पदं भरली जात आहेत। आपल्याला माहित असेल, NHM अंतर्गत 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं भरली जातात। 11 महिने 29 दिवसाची तुम्हाला पहिली ऑर्डर भेटते। त्यानंतर तुमचं काम समाधानकारक असल्यास पुढे तुमचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते रिन्युअल होत राहतं। आणि सध्या आरोग्य विभागाचा एक GR देखील आलेला आहे, ज्यामध्ये NHM मध्ये तुम्ही 10 वर्ष सेवा केल्यास तुमच्या या ठिकाणी परमनंटसाठी देखील तुम्हाला ऑर्डर दिल्या जातात। तुमच्या या ठिकाणी 10 वर्ष सेवा त्यामध्ये होणं गरजेचं आहे। तो GR देखील आलेला आहे NHM साठी। तर बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही पदं भरली जात आहेत। यासाठी तुमची परीक्षा होत नाही, थेट शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन होतं। याचा इंटरव्ह्यू देखील होत नाही काही पदांसाठी। तर पाहूयात आपण संपूर्ण माहिती। तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून कुठूनही अप्लाय करू शकतात। एकूण 112 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत बघा कुठली कुठली पदं आहेत, टोटल 112 पदं आहेत। शेवटचं पद आपण बघूयात, संपूर्ण पदं आपण या ठिकाणी पाहणार आहोत पात्रतेसहित। बघा, 14 नंबरचं पद आहे वैद्यकीय अधिकारी MBBS। यासाठी तुमचं MBBS लागणार आहे, ज्यामध्ये 4 जागा आहेत। जिल्हा रुग्णालय सोलापूर या ठिकाणी पोस्टिंग असणार आहे। त्यानंतर बघा, MPW पुरुष, ज्याला आपण आरोग्य सेवक असं म्हणतो, एकूण 14 वॅकन्सी भरल्या जात आहेत। आरोग्य सेवक पदाचे ते पात्रता चेंज झालेले आहेत। 12वी सायन्स प्लस तुमचं या ठिकाणी सेमी मेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स, ज्याला आपण पॅरामेडिकल ट्रेनिंग कोर्स असं म्हणतो, तो पाहिजे। किंवा तो नसेल तर तुमच्याकडे या ठिकाणी सेंटर इन्स्पेक्टरचा कोर्स जरी असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात। यासाठी 14 वॅकन्सी भरल्या जात आहेत। 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी तुम्हाला असणार आहे। पाहू शकता या ठिकाणी कुठं कुठं पोस्टिंग आहे, जसं की बार्शी, करमाळा, पंढरपूर, सांगोला, कुर्डुवाडी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुमचं पोस्टिंग आहे। त्या ठिकाणच्या कॅटेगरी वाईज वॅकन्सी तुम्हाला इथं पाहायला भेटतील MPW आरोग्य सेवक या पदासाठी। त्यानंतर बघा, आरोग्य अधिपरिचारिका 13 जागा भरल्या जात आहेत। स्टाफ नर्ससाठी या ठिकाणी वॅकन्सी आहेत। GNM किंवा BSc नर्सिंग पाहिजे, 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी तुम्हाला इथं पाहायला भेटेल। त्याच्यानंतर पहा, वैद्यकीय अधिकारी MBBS साठी BMS साठी देखील वॅकन्सी इथं पाहायला भेटतील। त्यानंतर पहा, तंत्रज्ञाच्या जागा आहेत, ज्याच्यामध्ये डेंटल हायजिनिस्ट असेल किंवा ऑडिओमेट्रिस्ट असिस्टंट असेल, याच्यामध्ये देखील वॅकन्सी इथं तुम्हाला पाहायला भेटतील। हे जे आहेत टेक्निशियनच्या पोस्ट आहेत, ज्यामध्ये तुमच्या या ठिकाणी डिप्लोमा इन ओरल हायजिनिस्ट विथ काउन्सिल रजिस्ट्रेशन, डिप्लोमा इन ऑडिओमेट्री, तर ह्या 2 वेगवेगळ्या केडरच्या टेक्निशियनच्या जागा इथं पाहायला भेटतील। त्यानंतर बघा, औषध निर्माता पदासाठी 1 जागा असणार आहे। तुमच्या या ठिकाणी D.Pharm झालाय किंवा B.Pharm झालेला आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल। त्यानंतर पहा, आरोग्य सेविका ANM साठी 16 वॅकन्सी भरल्या जात आहेत। ANM साठी देखील वॅकन्सी इथं तुम्हाला पाहायला भेटतील। 16 वॅकन्सी आहेत। ANM कोर्स तुमचा झालेला असणं गरजेचं आहे विथ रजिस्ट्रेशन। त्यानंतर बघा, आरोग्य अधिपरिचारिका स्टाफ नर्सच्या अजून जागा या ठिकाणी पाहायला भेटतील। स्टाफ नर्ससाठी विविध वॅकन्सी या ठिकाणी आहेत। टोटल इथं 36 वॅकन्सी देखील इथं तुम्हाला आहेत। GNM किंवा BSc नर्सिंग वरती तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। स्टाफ नर्सच्या अजून या ठिकाणी वॅकन्सी आहेत, खाली देखील वॅकन्सी तुम्ही पाहिलेले असतील। त्यानंतर बघा, मनोविकृती नर्स, आता बघा या ठिकाणी 1 जागा यासाठी आहे। सर्टिफिकेट इन सायकेट्री मधून तुमचं झालेलं पाहिजे, प्लस BSc किंवा GNM झालेलं पाहिजे। 25,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे। त्यानंतर पहा, सर्वक्षम प्रशिक्षक साठी जागा आहे। ग्रॅज्युएट डिग्री इन रिलेव्हंट कोर्समध्ये मागितलेले आहे। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी RBSK साठी देखील वॅकन्सी इथं पाहायला भेटतील। BMS किंवा BUMS झालेलं पाहिजे। त्यानंतर बघा, वैद्यकीय अधिकारी MBBS साठी अजून जागा आहेत। आणि त्यानंतर विशेषज्ञासाठी जागा आहेत, सर्जन असेल, फिजिशियन्स असेल, यांच्यासाठी इथं वॅकन्सी आहेत। तर ह्या सर्व वॅकन्सी जी आहेत या ठिकाणी भरल्या जात आहेत। अशा पद्धतीने तुमचं एज्युकेशन पाहिजे। यासाठी तुम्हाला अर्ज कधी करायचा बघा, 2 तारखेपासून अर्ज सुरू झालेले आहेत। 10 जून 2025 पर्यंत अर्ज करायचे आहेत। या ठिकाणी अर्ज कुठं स्वीकारला जाणार आहे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी तुमचे अर्ज जे आहेत स्वीकारले जातील। खुल्या प्रयोगासाठी 150 रुपयाची फीज आहे। राखीव प्रयोगासाठी 100 रुपयाची फीज आहे। डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढून अर्जासोबत द्यायचा असणार आहे। आता बघा, याच्यासाठी
अर्जासाठी तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, याच्यामध्ये तुमचे शेवटच्या वर्षाच्या मार्क्सचे 50% गुण धरले जातील. तुमची उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर त्याचे 20 गुण धरले जातील. अनुभव असेल तर त्याचे 30 गुण धरले जातील. असे मिळून 100 गुणांची तुमची मेरिट लिस्ट लावली जाणार आहे. गुणांकनानुसार या ठिकाणी तुमची सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी केली जाणार आहे. तर पहा, अशा पद्धतीची या ठिकाणी ही पूर्ण सिलेक्शन प्रोसेस असेल. तुम्हाला संपूर्ण जाहिरात वाचायची आहे, त्याच्यानंतर अर्ज जे आहेत ते करायचे आहेत. यामध्ये तुम्हाला हा अर्ज नमुना देखील त्यांनी दिलेला आहे, पाहू शकता. हा अर्ज नमुना आहे. संपूर्ण जाहिरात वाचल्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. किंवा जिल्हा परिषदच्या सोलापूरच्या वेबसाईटवरती देखील ही जाहिरात तुम्हाला इथं पाहायला भेटेल. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा व लाईक करा. धन्यवाद.